पुढच्या घडामोडीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील आमदारांमध्ये दोन मतप्रवाह असल्याचं सूत्रांकडून कळतंय। काँग्रेसमध्ये विलीन होण्याबाबत एका गटाचं मत असल्याची माहिती समोर येते, तर भाजपमध्ये विलीन होण्याबाबत दुसऱ्या गटाचं मत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। याबाबत पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका घेण्यात आलेली नाही। अनेक जण काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्याशी हायकमांडशी चर्चा सुरू आहे आणि मला वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये जे सेक्युलर विचाराचे आहेत, फुले शाहू, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची जी मंडळी आहे ती नक्की काँग्रेसमध्ये येईल आणि त्यांच्याबरोबरचा संवाद हायकमांड बरोबर सुरू झालेला आहे अशी माझी माहिती आहे। आमच्या पक्षात तर त्या बाबतीतली चर्चा कुठेही नाहीये। चर्चा फक्त एवढीच आहे की किती आक्रमक आपण राहायचं, कशा पद्धतीने लढायचं, त्याच्या व्यतिरिक्त या पक्षावर जायचं त्या पक्षावर राहायचं असं कुठेही तिथं चर्चा नाही। खासदारांमध्ये अस्वस्थता आहे का? तुम्ही असं म्हणालात की खासदार फोडण्याचे सुद्धा प्रयत्न किंवा प्रयोग आमच्या पक्षावरती केला जाऊ शकतो, तो प्रयत्न सुरू आहे की आधी करण्यात आला की अजूनपर्यंत ऐकू नये, पण केला जाऊ शकतो, त्याला आपण नाही कसं म्हणू शकतो, पण किती प्रयत्न केला तरी आमचे खासदार फुटणार नाही तेवढं मात्र आपल्याला आश्वासित करतो। बाजारात ज्या तुरी जाणार त्याच्याविषयी आत्ताच बोलणं योग्य होणार नाही। कोणी ऑफिशियल अशा पद्धतीनं मत व्यक्त केलं तर मला असं वाटतं आम्हालाही ऑफिशियल मत व्यक्त करता येईल। ज्याचा त्याचा विचार ज्याचा त्याचा असू शकतो, पण शरद पवार साहेबांचं नेतृत्व मोठं नेतृत्व आहे, तेव्हा मला असं वाटत नाही की ते इकडं कोणाबरोबर इकडे एनडी असेल किंवा काँग्रेस असेल यांच्यासोबत जातील। काँग्रेस आणि शरद पवार साहेबांचा पक्ष आता आम्ही तर एकत्र लोकसभेमध्ये आहोत, विधानसभेत आहोत, राज्यात आहोत, देशात आहोत। आम्ही आघाडीत आहोत, आघाडीचं काम चालू आहे। तुम्ही पक्षात आमच्या दोन गट आहेत असं जनतेला सांगण्याची आवश्यकता नाही। आम्ही सगळे एकसंघ आहोत आणि आम्ही आघाडीत काम करतोय। तुरी जाणार त्याच्याविषयी आत्ताच बोलणं योग्य होणार नाही। कोणी ऑफिशियल अशा पद्धतीनं मत व्यक्त केलं तर मला असं वाटतं आम्हालाही ऑफिशियल मत व्यक्त करता येईल। ज्याचा त्याचा विचार ज्याचा त्याचा असू शकतो, पण शरद पवार साहेबांचं नेतृत्व मोठं नेतृत्व आहे,